ही जी भाजी आहे ना, ही मी महिन्यातून 2 ते 3दा तर नक्कीच बनवते. तर पहिले आपण साहित्य बघून घेऊया काय काय घेतलेलं आहे ते. तर मी एका वाटीत दही घेतलेलं आहे, थोडा अर्धा पाऊण वाटी, आणि त्यात हळद घातली 1 चमचा, 1-1.5 चमचा मी धने जिरे पूड घातली आहे, 1-1.5 चमचा मी जवळपास तिखट, आणि 1 चमचा मी लसणाची पेस्ट घातली आहे, 2 ते 3 चमचे बेसन घातलेलं आहे, आणि 1 पाऊण चमचा गरम मसाला, आणि थोडीशी क्रश केलेली कसुरी मेथी घातलेली आहे त्यामध्ये, आणि एक चटपटीतपणा येण्यासाठी मी त्यात थोडा चाट मसाला घातलेला आहे. आता हे जे आपण मॅरिनेशन बनवतो आहे, तर ते छान आपण एकत्र छान मिक्स करून घेऊया. आणि मिक्स करताना थोडंसं आपण बघायचं की काही गुठळी राहता कामा नये, बेसनाची वगैरे छान फाईन व्हायला हवं. तर थोडंसं मला असं वाटतं की मी तिखट कमी पडल्या म्हणून मी अजून अर्धा चमचा तिखट घातलेलं आहे. आता आपलं होतं काय की मी आता पनीरची भाजी बनवते. होतं असं की आपण सारखी तीच पनीरची भाजी खाऊन कंटाळा येऊन जातो आपल्याला. तर या पद्धतीने तुम्ही पनीरची भाजी नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आता मी 200 ग्रॅमचा ब्लॉक घेतलेला होता, त्याला छान आपण आलटून पालटून मॅरिनेशन करून घेऊया दोन्ही साईडनी, आणि मधातून कट केलेला आहे, पतले स्लाइस आहे, त्याच्यामुळे आपली ही भाजी जी आहे ती छान बनेल. आता आपण हे मॅरिनेशन 10 ते 15 मिनिटासाठी सेट व्हायला ठेवूया बाजूला. तोपर्यंत आपण ज्या बेसिक भाज्या आहेत त्या आपण छान आपल्याला कट करायच्या आहे. तर मी इथे येल्लो आणि रेड शिमला मिरची घेतलेली आहे, ती छान कट करून घेतलेली आहे लांब लांब ज्युलेन्समध्ये. येल्लो आणि रेड शिमला मिरची ऑप्शनल आहे, तुम्हाला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ग्रीन शिमला मिरची वापरू शकता. आणि शिमला मिरची वापरा, ग्रीन शिमला मिरची वापरा, भरपूर प्रमाणात वापरा, कंजूसी बिलकुल करू नका शिमला मिरचीमध्ये. आणि मी थोडा कांदा पण असं छान लांब लांब कट करून घेतलेला आहे. तर आणि अर्धा कांदा जो आहे तो छान बारीक चॉप करून घेतलेला आहे. आणि आता आपण एक मीडियम साईजचा टोमॅटो घ्यायचा आहे, तो पण आपल्याला छान चॉप करून घ्यायचा आहे. आपलं छान भाज्या कट होईपर्यंत आपलं मॅरिनेशन छान सेट होऊन जातं. तोपर्यंत आपण एका साईडला छान लोखंडाचा तवा घेतला आहे, तो आपण गरम करायला ठेवला आहे गॅसवर, आणि त्यावर थोडं आपण 2 ते 3 चमचे तेल घालून घेऊया. आणि जे आपण पनीर सेट करायला ठेवलं होतं ते आपण या तव्यावर घालूया, आणि दोन्ही पनीरचे तुकडे आपल्याला तव्यावर घालून आलटून पालटून शेकायचे आहे छान. आणि मी जी उरलेली थोडंसं शिमला मिरची होती ती मॅरिनेशन करून तव्यावर घातलेली आहे. हे पनीरचे तुकडे छान आणि एक होतं की आपण लोखंडाचा तवा वापरतो, थोडं पनीर त्याला चिटकेलच, त्याच्यामुळे छान ते पनीर खरडून काढायचं आणि छान त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे, जसे आपण सराट्याने करतो तसे. आणि ही भाजी आपल्याला छान तव्यावर शिजवायची आहे. तुमच्याकडे जर लोखंडी तवा नसेल तर तुम्ही नॉनस्टिक वापरू शकता, पण एक जी छान चव येते, जी स्मोक येतो जो लोखंडाच्या तव्याचा येतो, तो नॉनस्टिकला बिलकुल येणार नाही. आणि ही चव नॉनस्टिकवर आपल्याला वेगळीच लागेल. तर सो आपण लोखंडाचाच तवा वापरायचा आहे इथे. आता मी कढईमध्ये थोडंसं तेल आणि हलकंसं मी एक छोटासा बटरचा क्यूब घातला होता. आता चॉप केलेला कांदा, टोमॅटो आपण छान परतवून घेऊया. आणि ही भाजी जेणेकरून तुम्ही लोखंडाच्या तव्यावरच बनवा. आणि थोडंसं मी त्यात हलकी शिमला मिरची आणि थोडा आणखीन लांब लांब कट केलेला कांदा पण घातलेला आहे. तर आता आपल्याला थोडेसे मसाले घालायचे आहे, बेसिक आहे जे आपण रोज वापरतो तेच. थोडं तिखट 1 चमचा, हळद अर्धा चमचा, आणि 1-1.5 चमचा धणे जिरे पूड. कारण आपण मॅरिनेशनमध्ये बेसिक जे जास्तीचे मसाले होते, गरम मसाला वगैरे, ते सगळे आपण वापरले, त्यामुळे यामध्ये आता कसलेही मसाले घालण्याची गरज नाही आहे. आणि थोडंसं आपण जे मॅरिनेशनचं पाणी उरलं होतं ते पण आपण यात घालून घेऊया, काहीही वाया जाता कामा नये, छान फ्लेवर येतो. आणि जे आपण आता तव्यावर जे आपण पनीर छान एकजीव करून घेतलं होतं ते आपण आता या कढईत घालूया आणि छान परतवून घेऊया. ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेल आणि इतकी छान बनते. आणि एक 250 ग्रॅममध्ये तर खूप प्रमाणात बनत नाही, त्यामुळे 2-3 लोकांमध्येच ही भाजी संपून जाईल. तुम्ही जर क्वांटिटी बनवत असाल तर भरपूर प्रमाणात बनवा, बऱ्याच लोकांमध्ये. आणि ही भाजी पोळीसोबत, भातासोबत आणि मुलांना जर तुम्ही याचा रोल करून दिला टोमॅटो सॉस टाकून तर मुलांना फार आवडेल. तर यावर आपण छान थोडंसं लिंबू पिळून घेऊया भाजीवर. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा. तुमचं एन्जॉय